नमस्कार मंडळी. हाय, 15 ऑगस्टचा व्लॉग टाकायला थोडासा लेट झाला. माहिती आहे 2-3 दिवस व्लॉग नाही आले. ते थोडंसं रिझन आहे त्याच्यामागे, नंतर सांगेल तुम्हाला. बट आज मला बनवायची होती सोयाबीन बिर्याणी. पण सगळ्यात पहिला तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर शुभेच्छा. देश तर आझाद झालाय, पण मुली आझाद आहेत की नाही काय माहिती. रोज उठले की नवीन एक रेप केस, लहान मुली असो की मोठ्या मुली असो किंवा बायका असू दे किंवा खूप म्हाताऱ्या बायका असू दे. इथे पप्पा आणि मी मस्ती करत होते आणि त्यानंतर माझं एक पार्सल आलेलं Mishoवरनं मी मागवलेलं. हा सुंदर असा चोकर आता गौरी गणपती येणार आहेत, रक्षाबंधन वगैरे आहेत फेस्टिव्हल्स, सो थोडंफार मी कलेक्ट करते. मला सध्याला आता वेड लागलंय हे दागिने कलेक्ट करायचा. सो मस्त असे 2 इयरिंग्स होते त्याच्यासोबत आणि हा पक्षी कोणता मला नक्कीच सांगायची चोच लाल आहे आणि रोज हा खिडकीमध्ये येतो. आणि त्यानंतर मी कैची घेऊन इथे काय करत होते, आमच्या इथे आलूवडीची पानं आहेत. आज आलूवडी करायची होती, तर आलूवडीचे पानं मी तोडत होते आणि मोठे-मोठे पानं तोडले, छोटे ठेवले वाढायसाठी आणि आज मम्मीच्या पद्धतीची म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या पद्धतीची आलूवडी बनवत होते. ज्याच्यामध्ये ते चिंचाचं आणि गुळाचं पाणी टाकतात. पटकन बनवली आणि त्यानंतर फ्राय केली आणि जेवायला घेतला. जेवलं तर आलूवडी, सोयाबीन बिर्याणी आणि चपाती आणि ते बेबी खेळत होता. आत्ता तुम्ही मला विचारता, की बेबीचं नाव काय आहे? बेबीचं नाव आहे बंकू. सो आम्ही त्याला लाडाने बंकू बोलतो. सो आजपासून मी त्याला बंकूच बोलणार आहे व्हिडिओमध्ये सुद्धा. खरं नाव ठेवू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच आणि त्यानंतर आज ताईंचा बर्थडे होता म्हणजे माझ्या नणंदचा बर्थडे होता आणि त्यांना मी बर्थडे विश केला. 15 ऑगस्टला त्यांचा बर्थडे असतो आणि इथे मग पहिल्यांदा माझ्या बाळाने केक कापला ताईंसोबत, आत्तूसोबत त्याच्या आणि खूप छान असा आम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. बस आजच्यासाठी एवढंच. बर्थडे सेलिब्रेट केला, केक कापला आणि मग त्याच्यानंतर जेवलो आणि झोपून गेलो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.